अच्छा है तो मराठी का सम्मान करना चाहिए भाषा का। मेरे को आता है थोड़ा, फैमिली को पूरा आता है मराठी। लेकिन हाँ, मैं मराठी भाषा को सम्मान करता हूँ और मैं महाराष्ट्र में रहता हूँ, तो मैं मराठी भाषा सीखने का भी कोशिश करूंगा और सीखूंगा। मराठी तो सीखना ही चाहिए। नमस्कार, मी पंकज सावंत। आज आपण आहोत वसई विरारमध्ये, जिथे जास्तीत जास्त रिक्षावाल्यांची संख्या ही अमराठी आहे आणि 4 तारखेला मराठीच्या विरोधात काही लोकांनी संप पुकारलेला आहे की जो आरटीओ मध्ये मराठी ही अनिवार्य केलेली आहे आता परमिट आणि लायसन्स साठी। त्याच्या विरोधात 4 तारखेला काही रिक्षावाल्यांनी संप पुकारलेला आहे। तर त्याच्यामध्ये वसई विरार मधून रिक्षावाल्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। मराठीच्या विरोधात 4 तारखेला संप पुकारलेला आहे काही रिक्षावाल्यांनी, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत का? नहीं, हम लोग नहीं समर्थन करने वाले। मराठी सक्ती केलेली आहे आरटीओ मध्ये, आता लायसन्स साठी तुम्हाला मराठी शिकावीच लागेल। त्याच्याबाबत तुमचं काय, तुमचं नाव काय पहिल्यांदा? मेरा नाम त्रिवेणी साव, कहाँ से हो? मैं झारखंड से हूँ। झारखंड से। तो मराठी सक्ती किया है अभी, इसका आपका कहना क्या है उसके ऊपर? मराठी सख्ती नहीं है, ये अपना ऊपर है कि हम सीखेंगे, धीरे धीरे सीख जाएंगे मराठी। इसमें क्या, हम यहाँ से मेरा पेट भात चलता है तो मराठी सीखना अनिवार्य है ही। तो आप 4 तारीख को शामिल होंगे या नहीं? नहीं, हम लोग समर्थन नहीं करते उसको। कधीपर्यंत तुम्ही मराठी शिकाल? 2, 4, 6 महीने में सीख जाएंगे, जितना जल्दी हो सकेगा उतना जल्दी सीख जाएंगे। मराठी शिकला नाही तर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? नहीं, ऐसा कुछ नहीं होने वाला है। मराठी तो सीखना ही चाहिए, ऐसा लोग का मन में भरम चलता है। तुम्ही किती वर्षापासून इकडे वसई विरार मध्ये आहात? मेरे को 1 साल हो गया आके। थोड़ा बहुत मराठी मुझे आता है, ऐसा कुछ नहीं, समझ सकता हूँ पर थोड़ा बहुत आता है। तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार मराठी? करणार। धन्यवाद। आता आपण आणखीन काही रिक्षावाल्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, नाव काय तुमचं? राजेंद्र कुमार साहब, कहाँ से हो? मैं झारखंड से हूँ। कितना साल से तुम मुंबई में रहते हो? मैं 10 साल से इधर मुंबई में रह रहा हूँ। मराठी येते का तुम्हाला? नहीं, मराठी तो नहीं आता है, लेकिन मराठी समझते हैं, बोलता है तो म्हणजे आता मराठी सक्ती झालेली आहे। शासनाने आरटीओने निर्णय केलेला आहे की 1 मे पासून महाराष्ट्रात मराठी रिक्षावाल्यांना आली पाहिजे, नाहीतर तुमचं परमिट रद्द होणार। हे तुम्हाला माहिती आहे का? नहीं, परमिट तो रद्द नहीं करना चाहिए, लेकिन हाँ, मैं मराठी भाषा को सम्मान करता हूँ और मैं महाराष्ट्र में रहता हूँ, तो मैं मराठी भाषा सीखने का भी कोशिश करूंगा और सीखूंगा। तुम्ही 4 तारखेला जो संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही वसई विरार मधून सामील होणार आहात का? नहीं, उसमें शामिल होने से कोई फायदा नहीं, लेकिन मैं मराठी भाषा का कोशिश करूंगा। कोशिश नहीं, मतलब सीखना है। अगर महाराष्ट्र में रहेंगे तो मराठी भाषा सीखेंगे, उससे मेरे को भी अच्छा लगेगा। कोई मराठी में बात करे तो उनसे भी मैं भी मराठी में बात करूँ तो अच्छा लगेगा मेरे को भी। किती वेळात तुम्ही मराठी भाषा शिकाल? तुम्हाला किती दिवस लागतील मराठी भाषा शिकायला? अगर क्लास करूंगा तो एक महीना 1.5 महीने में तो सीख जाऊंगा। काय नाव आहे आपलं? मेरा महेश सिंह नाम है। कहाँ से हो? मैं तो बिहार से हूँ। मराठी येतो तुम्हाला? थोड़ी थोड़ी येतो मराठी मला। तर तुम्हाला माहिती आहे का आता जे संप होणार आहे 4 तारखेला मराठीच्या विरोधात, त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की आता मराठी अनिवार्य केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला परमिट लायसन्स साठी मराठी बोलणं आवश्यक आहे। ते तुम्हाला ती भूमिका काय वाटते? अच्छा है तो मराठी का सम्मान करना चाहिए भाषा का। मेरे को आता है थोड़ा, फैमिली को पूरा आता है मराठी। अपन क्यों नहीं बोलते, कुछ गलत न बोला जाए। हाँ। बात समझ रहे हैं ना? हाँ। इसलिए इसके वजह से अपन बोलता हो, ऐसा जो भी है हाँ। बात करता हो हम लोग। हाँ। बाकी जो हो रहा है अच्छे हो रहा है, इसलिए तो अपना किसी को विरोध नहीं है, किसी में शामिल नहीं है अपन। हाँ, लेकिन मराठी भाषा का अपन सम्मान करते हैं। तो मराठी सीखेंगे आप? सीखेंगे, आता है मेरे को 50%, बाकी मैं सीख जाऊँ। मेरे बच्चे लोग सबको आता है तर मराठी। तुम्हाला मराठी येतं का? मराठी तर तुम्हाला माहिती आहे का आता रिक्षासाठी परवान्यासाठी मराठी सक्तीची झालेली आहे? हाँ, थोड़ा मोड़ा आता है। मतलब आपको पता है क्या अभी जो मराठी हो गया, मराठी सीखना आना चाहिए, हाँ सर, आना चाहिए। तो आपकी क्या राय है सर उसमें? सीखेंगे सर। तो आपको मालूम है ना मराठी अगर नहीं आती है तो रिक्शे का परवाना रद्द हो जाएगा। हाँ सर, बंद हो जाएगा। तो आप क्या करेंगे? सर सीखेंगे सर। सीखेंगे ना? सीखेंगे। आपका नाम क्या है? शेर बहादुर। हाँ? शेर बहादुर, कहाँ से हो? ये यूपी से। यूपी से हो? तो आप कितने दिन से रिक्शा चलाते हो? सर ये लॉकडाउन के बाद। तो आप 4 तारीख को जो संप है उसमें जाओगे आप मराठी के विरोध में? नहीं सर, सीखेंगे। सीखेंगे ना? सीखेंगे। ओके। आता आपण जकातना काही ते आहोत विरारला जो रोड रस्ता तो अजून काही लोकांना आपण विचारणार आहोत।
कारण वसई विरार हे असं शहर आहे जिकडे जास्तीत जास्त अमराठी रिक्षावाले आहेत आणि तिथल्या लोकांची प्रतिक्रिया काय. आता विरारला जाणार का तुम्ही? 4 तारखेला संप आहे, त्या संपात सहभागी होणार आहात का? नाही, तुम्हाला माहितीये तो संप कशासाठी आहे? ते मराठी बोलण्यासाठी आहे. मग मराठी सक्तीची झालेली आहे 1 तारखेपासून, त्याच्या विरोधात आहेत की त्याच्या संमतीला आहेत? संमतीला आहेत ना, मराठी बोलायला पाहिजे. तुमचं नाव काय? जितेंद्र गिरी, कुठून आहात तुम्ही? यूपीचे. मग किती वर्षापासून मुंबईत राहता? 15 वर्ष झालं. मग तुम्हाला मराठी येते? थोडेफार येतेच ते. ओके, मग तुमचं म्हणणं काय आहे? या जे 4 तारखेला यांनी संप पुकारला आहे मराठीच्या विरोधात, त्याच्याबाबत तुमचं म्हणणं काय? जाणार नाही, ती मराठी बोलायला पाहिजे ते आपल्याला जेवढे आहेत. धन्यवाद. आपण पाहिलं तर आपण जास्तीत जास्त जे रिक्षावाले आहेत त्यांना, म्हणजे जे इकडे पोट भरतायत, जे महाराष्ट्रात राहत आहेत, त्यांना वाटतंय की आम्हाला मराठी शिकली पाहिजे. पण काही जे आहेत ते यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा आणि मराठी भाषेबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत. आणि अशा ज्या रिक्षावाल्यांना आहे, काही जणांना जो माज आहे तो माज उतरवायचं काम देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेलं आहे. पण वसई विरारवरून मात्र जास्तीत जास्त रिक्षावाले हे त्या संपामध्ये सामील होणार नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्रात राहतोय, आम्ही वसई विरारमध्ये राहतोय, तर आम्ही मराठी शिकणार आणि आम्हाला मराठी शिकायला वेळ पाहिजे. या सगळ्या गोष्टीवरून असं दिसतंय की 4 तारखेचा जो संप आहे तो काही संघटनांनी, जे मराठी द्वेष्टे संघटना आहेत, या लोकांनी पुकारलेला असून त्याच्यामध्ये वसई विरारचे रिक्षावाले तर संपामध्ये त्या सहभागी होताना दिसत नाहीयेत.